पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ममता दीदी पुन्हा फिनिक्सप्रमाणे उभ्या राहतील। ममता बॅनर्जी लढाऊ आणि जबाबदार महिला असून पुन्हा खंबीरपणे आव्हान स्वीकारून त्या पुढे येतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। बहुत मिक्स्ड रिव्यूज आ रहे थे, लेकिन ममता दीदी फिनिक्स की तरह फिर से एक लड़ाऊ और जिम्मेदार महिला है और मुझे विश्वास है कि फिर से एक चुनौती समझ के वो आगे बढ़ती जाएंगे। हा खरं तर वर्षानुवर्ष मुखर्जींच्या नावाने बलिदान झालेल्या काश्मीरचे हा नारा होता आणि त्याच मुखर्जींना खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालमध्ये विजय म्हणून आदरांजली देण्याचं काम या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीने केलं आहे। खरं तर ममता बॅनर्जीचे 12 वाजवलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातून 12 हा आकडा जाणार नाही। 12 नंतर फक्त 12 वाजलेलेच दिसतील। यानंतर कोणत्याही निकालात चेंज होणार नाही। हे जनमताने दिलेलं आशीर्वाद आहे। हा बहुमत जे आहे जनतेचं आहे। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ठाकरे सेनेला थेट इशाराच दिलाय। हिंदू विरोधी भूमिका घेतली तर ममता बॅनर्जी यांचं जे झालं तेच शिवसेना उबाठाचं देखील होईल। संजय राऊतांच्या भूमिकेमुळे सुद्धा ठाकरे सेना धोक्यात असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। कोणाचा वैचारिक पानिपत कसा होऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण संजय राऊत आहे। स्वतःचा प्रेझेन्स मीडियामध्ये आणण्यासाठी कदाचित असे वक्तव्य करत असेल किंवा काहीतरी दिवाळखोरी झालेली आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। मला असं वाटते की पूर्णपणे उबाटाचं अस्तित्व संपवल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य करू आणि जे ममताचं झालं हिंदुत्व विरोधी भूमिका घेऊन तेच संजय राऊतच्या कृतीमुळे उबाटाचा होईल अशी परिस्थिती आणि भविष्य मला दिसत आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकरांवर जोरदार टीका केलेली आहे। किशोरी पेडणेकर आणि ममता बॅनर्जी या बहिणी असून दोघींनाही केवळ खुर्चीच दिसते। पेडणेकर महापौर नाहीत तर विरोधी पक्ष नेते आहेत हे त्या वारंवार विसरतायत असं सुद्धा रितू तावडेंनी टीका करत म्हटलंय। मला किशोरीताई आणि ममता बॅनर्जी बहिणीच वाटायला लागल्यात। त्या पण अशाच धावतात आहे, ह्या पण अशाच धावतात आहे। त्याही आता त्या पश्चिम बंगालमध्ये हरल्यानंतर त्याही पॅनिक होताना दिसतील। वेगवेगळे विविध व्हिडिओज त्यांची आता तुम्हाला दिसतील येणाऱ्या काळांमध्ये, कारण त्यांनाही ती 12 वर्ष असलेली सत्ता सहन नाही होणार, तर अशा पद्धतीने त्या पण तिथे धावतील। अशा किशोरीताई पण आमच्या धावतात त्या खुर्चीला बघून पुन्हा तो स्टेज त्यांना चढावं असं वाटतो, पण पुन्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही मी आता विरोधी पक्षनेते पुन्हा येऊन त्या बेंचवर बसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।